नमस्कार, मी डॉक्टर प्रिया देव, भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पुणे येथील डिपार्टमेंट ऑफ ओरल पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या विभागामध्ये कार्यरत आहे. आज मी तुम्हाला आपल्या तोंडामध्ये असणाऱ्या पण डोळ्याला न दिसणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सूक्ष्मजीवांविषयी माहिती देणार आहे. आपल्या तोंडामध्ये अनेक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. रिसर्च असे सांगतो की शरीरामध्ये मायक्रोबियल सेल्सची संख्या ही ह्यूमन सेल्सपेक्षा जास्त असते. आपल्या तोंडामध्येच जवळजवळ 700 प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे आपल्या शरीरावर चांगला आणि वाईट परिणाम करत असतात. ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये बॅलन्स असणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि ते आपल्या शरीरासाठी हितकारक असते. हा बॅलन्स जर बिघडला तर त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, विच लीड्स टू डिझीज, म्हणजेच रोग होण्याची संभावना अधिक वाढते. जसे दाताला कीड लागणे, हिरड्यांचे रोग, हिरड्यातून रक्त येणे, हिरड्यांना सूज येणे, असे अनेक प्रकार असतात. आपल्या तोंडातील मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. चला तर मग आपले ओरल हेल्थ चांगले ठेवण्याकरता काय काय करता येईल हे बघूयात. दिवसातून 2 वेळेला व्यवस्थित ब्रश करणे, जेवण झाल्यावर किंवा काही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे, डेंटल फ्लॉस हे डिवाइस जे 2 दातांमधली जागा स्वच्छ करतं याचा वापर करणे, माउथवॉश वापरणे, गोड खाण्याचा अतिरेक टाळणे, योग्य, परिपूर्ण आणि चौरस असा आहार घेणे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट फॉलो केल्या तर आपण आपल्या तोंडाचे आणि पर्यायाने शरीराचे आरोग्य एकदम उत्तम ठेवू शकतो. ओरल हेल्थ इज अ गेटवे टू the systemic health. Thank you. Take care and have a good day.